जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी कोमल। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। श्रीगोंदा तालुक्यात आतापर्यंत 368 मिलीमीटर म्हणजे 112% सरासरी पाऊस झालाय। त्यातील दिवसांत 121 मिलीमीटर पाऊस झाला। 22 सप्टेंबरला मांडवगण आणि कोळगाव मंडलात अतिवृष्टी झाली आहे। त्याचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार सचिन डोंगरे यांनी दिले आहेत। दरम्यान 15 सप्टेंबरला मांडवगण काष्टी वगळता इतर 9 मंडलात अतिवृष्टी होऊनही पंचनामे करण्याचे लेखी आदेश काढले नसल्याचं समोर आलंय। शारदीय नवरात्री ही देवीच्या आराधनेसोबतच स्त्री शक्तीचा गौरव करण्याची संधी आहे। या निमित्त चैतन्य फाउंडेशन तर्फे नवरात्रीच्या 9 दिवस रोज पाथर्डी शहर आणि परिसरातील एका यशस्वी महिला उद्योजकांचा सन्मान केला जाणार आहे। महिलांनी आपले कष्ट, संघर्ष, जिद्द आणि कल्पकतेच्या जोरावर उभारलेले व्यवसाय आणि उद्योग समाजासमोर आदर्श ठरावेत या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे। श्रीरामपूर नेवासे रस्त्यावर अशोकनगर फाटा इथं दुचाकीच्या धडकेमध्ये एक जण ठार झाला। मृताचं नाव अमित सुभाषराव वायकोस असं आहे। ते दुचाकीवर चितळी येथील आपल्या घरी जात होते। त्यावेळी समोरून येणाऱ्या अन्य एका दुचाकीची त्यांना जोराची धडक बसली। वायकोस यांच्या डोक्याला जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले। मंगळवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला। लोकांनी जखमी वायकोस यांना साखर कामगार रुग्णालय इथं दाखल केलं। पुढील उपचारांसाठी लोणी इथं नेलं जात असताना ते मृत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। प्रियंका अमित वायकोस यांच्या फिर्यादीवरून चालक किरण रमेश गांगुर्डे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यात 7,49,000 एकर शेतीचं नुकसान झालं। या महिन्यातच 6,34,000 एकर क्षेत्र पावसामुळे बाधित झालं असून सुमारे 85% पिकांचं नुकसान झालंय। शेवगावातील 113 गावांमधील 81,468 शेतकरी बाधित झाले असून 56,595 एकर क्षेत्र बाधित झालं आहे। सर्वांनी एकत्र येऊन नैसर्गिक संकटाला सामोरं जावं लागणार आहे। आम्ही शेतकऱ्यांचीच मुलं असून या काळात शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहून मदत करणार असल्याची ग्वाही कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी दिली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ आमदार गोपीचंद पडळकर यांना पक्षातून हकालपट्टी करावी, अन्यथा महाराष्ट्रात होणाऱ्या परिणामास हे सरकार जबाबदार राहील। स्वर्गीय राजाराम बापू पाटील आणि आमदार जयंतराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपलं आयुष्य वेचलं आणि त्यांच्या या कार्याची टिंगल उडवणारे वक्तव्य आम्ही कोणत्याही परिस्थितीत कदापि सहन करणार नाही। महाराष्ट्राच्या राजकारणाला संस्कृतीचं वलय असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे आपल्या पक्षाचे मर्यादा ओलांडून वाचाळवीर बनले आहेत। माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्यावर ज्या भाषेत टीका केली ही संपूर्ण महाराष्ट्राला अशोभनीय आहे। त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस फिरोजभाई पठाण यांनी केली आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नुकताच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंतराव पाटील यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यामुळे गेल्या 5 ते 6 दिवसांपासून राज्यभरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। अशातच पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध आणि जयंतराव पाटील यांना पाठिंबा म्हणून गुरुवार दिनांक 25 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस फिरोजभाई पठाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील हातगाव फाट्यावरील आंबेडकर चौक ते बोदेगाव पोलीस दूरक्षेत्रपर्यंत निषेध मोर्चा काढून पडळकर यांच्या प्रतिमेवर जोडे मारून शाई टाकून निषेध सभा घेण्यात आली। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश बापू भोसले, बन्नोमा यात्रा पंच कमिटीचे अध्यक्ष कुंडलिक घोरतळे, बोदेगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन अनिल घोरतळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शाहूराव खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य युनुसभाई पटेल, मातंग समाजाचे युवा नेते बन्सीभाऊ मिसाळ, वंचित आघाडीचे अरुण झांबरे, सामाजिक कार्यकर्ते बाबा पठाण यांच्यासोबतच आदी कार्यकर्ते तसंच समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जर तुला मुंबईचं मंत्रालय पायरी जाऊन दिला तर मी फिरोज पठाण नाव नाही माझं। तू काय इकडे तिकडे दम देतो, त्या आवाड साहेबाला दम दे, याला दम दे, त्याला ये तुझ्या धमक असन तर आम्हाला दम दे। तुझी लायकी तरी आहे का जयंत पाटील साहेबांचे नाव घ्यायची, शरद पवार साहेबांचे नाव घ्यायची? हा
याच्या अगोदर राजकारण होत नाही होते का? याच्या अगोदर सुद्धा लोकांनी राजकारण केलं, पण हे पद्धतीने राजकारण केलं नाही. आणि मला गावातले सुद्धा पुढारी लोकांचं हेच म्हणणं आहे, लोकांना सुद्धा हेच म्हणणं आहे, आपसात भांडणं करू नका, आपसात एक दुसऱ्याच्या आई बहिणीवर विषय जाऊ नका. राजकारण आहे, राजकारणाच्या पद्धतीने करा. जर कोणी गावात सुद्धा कोणाच्या आई बहिणीबद्दल बोललं तर भर रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. हे माझ्या तुम्हाला सगळ्याला चॅलेंज आहे. कुठल्या सुटल्या कोणी उठतो कोणत्या आमदार बद्दल बोलतो, कोणी उठतो कोणत्या खासदार बद्दल बोलतो. अरे आज आमच्या आता सत्ता नाही, भविष्यात सत्ता आल्यावर आम्ही असं माजणार नाही. तुम्ही जसं माजलेले आहे, आमच्या हातात पण सत्ता होती, 1-2 वर्ष नाही होती, आम्ही 40-45 वर्ष सत्ता भोगवलेली आहे. पण आमचे नेते लोकांनी कुठे असा अपशब्द वापरले नाही, आणि तुम्ही सुद्धा असे सब अपशब्द वापरू नका. आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तुम्ही सुद्धा तुमचे पण आई बहिणी आहे, तुमच्या बद्दल कोणी बोललं पण आम्ही असं काही बोलणार नाही. तुम्ही किती काय बोलला आम्ही रस्त्यावर धरून आणू, पण कोणाच्या आईबद्दल आणि बहिणीबद्दल अपशब्द वापरणार नाही. मी इतकं बोलून हे गोपीनाथ पडळकर याचा परत जाहीर निषेध करतो. जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850200017. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील बातम्या. दुचाकीच्या सीट खाली ठेवलेली 18,400 रुपयांची रोकड लांबवण्याचा प्रकार मेन रोडवर घडला आहे. अनिश हमीद शेख हे अविनाश सुरेश वाघ यांच्या दुकानात काम करतात. 2 दिवसांपूर्वी दिवसभर जमा झालेली रक्कम गाडीच्या डिक्कीत ठेवून मेन रोडवरील स्वप्नील शिंदे यांच्याकडे ते गेले होते. त्यानंतर ते घरी गेले असता त्यांच्या डिक्कीत ठेवलेले पैसे आढळले नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं डिक्कीतून पैसे चोरून नेल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे. शहर पोलीस पुढील तपास करत आहेत. निपाणी वडगाव येथील मालवीय वाडी इथं रेल्वे प्रशासनानं केलेल्या भुयारी बोगद्यामध्ये पावसाचे तळे साचले आहेत. बोगद्यातून नागरिक, शेतकरी, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी प्रवास करतात. त्यांची मोठी गैरसोय झाली आहे. 2 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे प्रवरा कालव्यात येणाऱ्या पावसामुळे बोगद्यामध्ये पाण्याचे तळे झाले. कालव्यात पाणी येताच बोगदा संपूर्णपणे पाण्याने भरून जातोय. पादचारी मार्गावरून दुचाकी भरधाव नेत स्टंट करणाऱ्या 2 आणि त्यांचे चित्रीकरण करणाऱ्या अशा 3 युवकांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. दुचाकीवरून स्टंट करणाऱ्या 2 युवकांचा अपघात झाला होता. या संदर्भात सोशल माध्यमांवर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या युवकांचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली आहे. नगर तालुक्यातील यशवंतनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका संजना चेमटे यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय. अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय. लोकांचा धीर खचू नये यासाठी गावागावात दौरा करीत आहेत. जमिनी वाहून गेल्या आहेत, पिकांत गाळ साचला आहे, घरांची पडझड झाली आहे. त्यांना मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मी कॅबिनेट मंत्र्यांशी बोलणार आहे. ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी सरकारनं 2,200 कोटींचे पॅकेज जाहीर केलं असून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेही वर्ग करण्यास सुरुवात झाल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. या बातमीसोबत जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबूयात. मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.